जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटमला 6 दिवस उरले असताना महाराष्ट्र सरकारनं ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत जी 29 तारखेला बैठक झाली त्याचं इतिवृत्त जाहीर केलेलं आहे आणि त्या स्वरूपामध्ये लेखी आश्वासन दिलेलं आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही। त्यामुळे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याला महाराष्ट्र सरकारने सरसकट नकार दिला असा त्याचा अर्थ होतोय। ही बैठक घडवून आणणारे माजी मंत्री परिणय फुके आपल्यासोबत आहे। भाऊ, लेखी आश्वासन दिलं याचा थेट आणि सरळ अर्थ निघतोय की मराठा समाजाला तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही। बघा, असं आहे की कोणतंही सरकार कोणाला आरक्षण देऊ शकत नाही। आरक्षण देण्याकरता तुमच्याकडे त्या जातीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि त्या जातीचं वैधता प्रमाणपत्र पाहिजे आणि वैधता प्रमाणपत्राच्या अनुषंगानेच आपल्याला आरक्षण कोणत्याही जातीला कोणत्याही समाजाला आरक्षण मिळतं। आता सरसकट असं कोणाची जात सर्टिफिकेट देण्याचं किंवा कोणत्याही आरक्षण देण्याचं कोणतेही सरकार करू शकत नाही। जरांगे पाटलांनी जी मागणी अनेक दिवसापासून रेटून धरलेली आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी समाजाचं आरक्षण देण्यात यावं आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी समाजाचं जात सर्टिफिकेट देण्यात यावं, ही चुकीची मागणी आहे। आणि या यांच्या मागणीच्या विरोधात सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्रित होऊन एक मोठं आंदोलन पुकारलं होतं। त्यानंतर एक मोठा मोर्चासुद्धा काढला होता। त्यानंतर 29 तारखेला महाराष्ट्र राज्य सरकारने आम्हा सर्वांना, सर्व ओबीसी संघटनेला, सर्व ओबीसी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि काही ओबीसी नेत्यांना मुंबई इथे चर्चा करता बोलवलं होतं। त्या संदर्भातची मीटिंग जी झाली होती आणि जे ओबीसी समाजाच्या सर्व घटकांना असं होतं की काहीतरी लेखी स्वरूपात आम्हाला पाहिजे। त्याच प्रमाणात त्या मीटिंगची एक इतिवृत्ती कालच सरकारतर्फे आलेली आहे। या संदर्भातले जे लेखी आश्वासन दिलंय तुम्ही ओबीसी समाजाला ते सांगा। बघा, याच्यात आहे जवळपास त्या दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। जवळपास 15 प्रमुख मुद्दे ज्यांच्यावर चर्चा झाली आणि ज्यांच्यावर काहीतरी निकाल लागला, ज्याच्यावर काहीतरी सरकारने आश्वासन दिलं आणि लेखी आश्वासन दिलं। त्यापैकी मराठा समाजाला सरसकट ओबीसी समाजात आरक्षण देऊ नये किंवा मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये किंवा दाखले तपासूनच प्रमाणपत्र द्यावे, या संदर्भातलं आश्वासन सरकारने दिलं आहे। तसंच जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात सरकारने सांगितलं आहे की ओबीसी समाजाचं जातीनिहाय जनगणना करण्याकरता म्हणजे सरकार अनुकूल आहे, पण त्याची कार्यपद्धती आणि बिनचूक आणि कुठेही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची पूर्ण दक्षता घेऊन एक प्रॉपर प्लॅनिंग करून राज्य सरकार या संदर्भातही जातीनिहाय जनगणना करणार आहे। सरकारने लेखी दिलं ओबीसी समाजाला, मग आता जरांगे पाटील यांची मागणी कशी मान्य होणार? त्यांच्या अल्टिमेटमला 6 दिवस राहिलेले आहे। बघा, कोणीही काही अल्टिमेटम दिलं पण सरकार तेच करू शकते जे सरकारला शक्य आहे। म्हणजे कोणी, आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की कोणतंही आरक्षण किंवा कोणतेही जातीचं सर्टिफिकेट कोणालाही सरकार देऊ शकत नाही। हे काही सरकारचा निर्णय नाही। ओबीसी कमिशन आहेत किंवा ओबीसीमध्ये असल्या किंवा SC/ST कमिशन आहे, ह्या सगळ्या कमिशन्सच्या माध्यमातूनच ती जात या प्रवर्गात येतं की नाही येत, किंवा आरक्षण देण्याच्या संदर्भात असं असतं की जोपर्यंत तुमची कास्ट व्हॅलिडिटी नसली तोपर्यंत तुम्हाला कोणालाच आरक्षण भेटू शकत नाही। आणि जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती चुकीची आहे। त्यांनी चुकीच्या पद्धतीने ती घेतलेली आहे। त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं हे निश्चित म्हटलं पाहिजे, पण ओबीसीमध्ये द्यावं, कुणबी सर्टिफिकेट द्यावं, हे त्यांच्या चुकीच्या मागण्या आहेत। त्यांनी या मागण्या मागे घेऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी आपला विषय मांडला पाहिजे। हे जे इतिवृत्त आलं, रिटर्न दिलं सरकारने लेखी, यामुळे ओबीसी समाज आश्वस्त झाला आता या लेखी आश्वासनामुळे। निश्चितच जर सरकारने लेखी उत्तर दिलेलं आहे आणि लेखी मिनिट्स ऑफ मीटिंग ज्या ज्या चर्चा झाल्या त्या जर समजा ब्लॅक अँड व्हाईट आलेल्या आहे तर निश्चितच समाज समाधानी आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हटले की ओबीसी समाजाच्या दबावामुळे लेखी इतिवृत्त जाहीर करावं लागलं। बघा, असं आहे की याच्यात हे कोणताही राजकारणाचा विषय नाही। म्हणजे या माध्यमातून विजयभाऊ वडेट्टीवारांना विनंती आहे की याच्यात कुठेही राजकारण आणू नये। हा आपला समाजाचा विषय आणि ज्यावेळेस समाजाने एक आपली मागणी सरकारकडे केली आणि ही सरकार ओबीसींची सरकार आहे। या महाराष्ट्रामध्ये जी महायुती सरकार जी आलेली आहे ही ओबीसी समाजाची सरकार आहे आणि म्हणून ओबीसी समाजाचे ज्या ज्या मागण्या त्या याच्यावर मीटिंग घेऊन त्या संदर्भात सरकारने एक चांगली भूमिका आणि आपली स्पष्ट भूमिका घेतली। याबद्दल ओबीसी समाज सरकारचा आभारी आहे। पण याच्यात कुठेही राजकारण नाही, कोणाचा दबाव नाही, काही नाही। आम्ही आमच्या पद्धतीने सरकारकडे मुद्दे मांडले, सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या। दोन बाबी आहे, जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटमला 6 दिवस उरलेले आहे
दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं ओबीसी नेत्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हे लेखी इतिवृत्त दिलेलं आहे आणि पहिली मागणी जी मान्य केलेली आहे की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट प्रमाणपत्रही देणार नाही, आरक्षणही देणार नाही. त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला. आता प्रश्न आहे जरांगे पाटील यांची मागणी महाराष्ट्र सरकार कसं पूर्ण करणार. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.